नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईंनो, वार आहे शनिवार आणि टायमिंग आहे खूप सकाळचं लवकरचं टायमिंग आहे आणि मुली वगैरे उठलेल्या आहेत. मुलींच्यासुद्धा अंघोळ्या झालेत आणि ताईंनो तुम्हाला सांगते आजचा बेत आहे पुरणपोळीचा. तर पुरणपोळी करणार आहे, त्याचबरोबर रस देखील करणार आहे. आणि आज हा मेनू का ठरवला ताईनं सांगते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत. मुलं इतकी त्रास देतात आहे ना घरी. सकाळी जरी 8 वाजता नाश्ता दिला तरी 11 वाजता लगेच जेवायला पाहिजे आणि 11 वाजले की 2-3 तास दुपारी 2 वाजता. दुपारी 2चं झालं की परत 4 वाजता, संध्याकाळी परत 8-9 वाजता. हे असं चालू आहे. इतकं म्हणजे जेवायला सारखं खाणं-पिणं म्हणजे सारखं चालू आहे. बाहेरचंही चालू आहे, घरातलं चालू आहे. घरीसुद्धा मी हे ते रोज सारखं नवीन-नवीन पदार्थ बनवून देतच असते. पण तरी हे असं सारखं भूक-भूक म्हणतात ना, आणि लहान मुलांचंच काय मोठ्या माणसांचंसुद्धा तसंच झालं आहे. सतत असं भूक लागल्यासारखं म्हणजे वाटायला लागलेलं आहे. तर म्हटलं आता असं एक छान असा मेनू बनवावा की जेणेकरून म्हणजे असं पोट भरेल की दिवस एकभर म्हणजे एकदा तर किंवा 2 म्हणजे 2 वेळा जरी जेवण केलं तरी पुन्हा भूक लागणार नाही. फक्त पाणी पिऊन असं पोट भरलं पाहिजे असं म्हणलं काहीतरी झक्कास बेत बनवावा. तर आणि नॉनव्हेजचं तर सांगते ताईंनो, नॉनव्हेज घरामध्ये आम्ही दोघंच फक्त म्हणजे मी आणि सात्विक दादाच खातो. नॉनव्हेज पण कोणी फारसं म्हणजे खात नाही आहे आणि नकोच म्हटलं नॉनव्हेजसाठी. आज म्हणजे शनिवार पण होता आणि रविवारी परत एकादशी पण आहे, तर नॉनव्हेज पण काही बेत म्हणजे करता येणार नव्हता. तर म्हटलं आता हा पुरणपोळीचा आणि आमरस पुरणपोळीचा बेत मस्त आहे. आणि ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी आमरस पुरणपोळी केलेली पण नव्हती. तर म्हटलं चला तोच बेत आज करावा. तर इकडे डाळ घेतलेली आहे 2 वाटी. जवळपास अर्धा किलो डाळ आहे. इकडे गरम पाणीसुद्धा करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये तेल आणि हळद टाकलं. पाण्याला चांगली खळखळून उकळी आणून दिली. ही हरभऱ्याची डाळ आहे ना ताईंनो, ती गावाकडची घरची डाळ आहे. त्यामुळे त्याला मी धुतलेली वगैरे काही नाही. आमच्या सासूबाईने ना जात्यावरती ही डाळ केलेली आहे. ती येताना मी गावावरून येताना घेऊन आलेली. तर ती बघा अर्धा किलो जवळपास मी ही डाळ शिजायला टाकलेली आहे. तर लगेच मी पीठ मळायला घेतलेलं आहे. लवकर पीठ मळलं की चांगलं भिजतं आणि पोळ्यासुद्धा ना मऊ लुसलुशीत अशा होतात. तर मग पटकन आता डाळ शिजायला टाकली आहे ना, तर सकाळीच पटकन असं पीठ मळून घेते. पुरणपोळीचा ज्यावेळेस स्वयंपाक मी शेअर करते ना, त्यावेळेस ना बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की पुरणपोळीसाठीचं पीठ तुम्ही कसं मळता. तर ताईंनो, पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ, तेल आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. हळद थोडासा म्हणजे यासाठी की पोळ्याला कलर खूप छान येतो, त्यामुळे थोडीशी हळद टाकलेली आहे. नाही टाकली हळद तरीही चालेल. पीठ सगळ्यात आधी लवकर मळून घ्यायचं म्हणजे ते चांगलं असं भिजतं. पीठ जर असं मोठ्या गिरणीवरनं दळून आणलेलं असेल ना, तर ते थोडंसं जाडसर असतं. तर त्यामुळे ना त्यामध्ये ना थोडासा मैदा वगैरे टाकलं ना तरीसुद्धा पोळ्या खूप छान होतात. तर माझं कसं घरच्या गिरणीवरचं दळण असतं, ते बारीक आपली गिरणी असते ना घरची, त्यामुळे ना त्याच्यावरचं पीठ हे खूप छान मस्त येतं. त्यामुळे ना त्याच्यामध्ये मैदा वगैरे काही टाकायची गरज नाही आहे. तर मी आहे असं म्हणजे तसंच पीठ हे मळून घेतलेलं आहे आणि परात तेवढी मी धुवायला ठेवलेली आहे. एवढा वेळ म्हणजे परात तशी खरकटी राहते, त्यामुळे कणिक काढून घेतली आणि दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून झाकून ठेवून दिलेलं आहे. इकडे आलेले आहे हॉलमध्ये. तर मुलांना कपडे वगैरे खरेदी केलेले आहेत. मुलांना पण म्हणजे सात्विकला, समीक्षाला स्कूलचे कपडे खरेदी केले. त्याचबरोबर ताईंनो तुम्हाला सांगते, श्रेयाला पण एक नवीन ड्रेस आणलेला आहे. तीसुद्धा गावाला जाणार आहे आणि त्यामुळे तिला पण एक नवीन ड्रेस आणला आणि इकडे हॉल वगैरे आवरून घेतला. जरासा सगळ्यांना मी बाहेर पाठवलेलं आहे. तुम्ही बघितलं सकाळी नाश्ता वगैरे केलेला आहे. रात्रीचा जो कुकर लावलेला होता ना भाताचा, जशाच्या तसाच पडलेला होता. कारण की शॉपिंगला गेलो काल आणि येताना वडापाव वगैरे आणलेले होते आणि भाताचा कुकर तसाच राहून गेला. आणि आता सकाळी बघा तो सगळ्यांना मी परतून दिलेला होता. त्यामुळे सगळ्यांनी पोटभर नाश्ता केला. आता सगळे मुलं 8 वाजताच ताईंनो, 8-8:30लाच बाहेर पडतात म्हणजे नाश्ता करून. खूप लवकर म्हणजे उजळतच लवकर, त्यामुळे म्हणजे आमच्यात सगळेच लवकर उठतात ना आणि 6-6:30लाच मुलांच्या अंघोळ्या होऊन जातात. तर असं आता इकडे सगळा हॉल जो आहे तो आवरून घेतलेला आहे. किचनमध्ये फक्त नाश्ता आणि डाळ शिजायला टाकलेली आहे. पीठ मळून झालेलं आहे आणि बाकीचा स्वयंपाक तसाच बाकी आहे. मध्ये आधे भांडे वगैरे जे काय आहे ते मी घासून घेत आहे. इकडे लगेच बघा डाळ आपली शिजलेली आहे. डाळ चांगली मऊसूत शिजवून घ्यायची आहे. गाळ म्हणतात ना त्या पद्धतीनं. पूर्णपणे डाळ हातावर घेऊन दाबली तर आरपार अशी आतमधला सुद्धा जो काही कण असतो ना तो पण शिजला पाहिजे. असं दाबली तर आतमध्ये जर थोडीशी निब्बर वाटली तर पुन्हा थोड्या वेळ एक 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची. डाळ पहिली महत्त्वाची चांगली शिजवून घ्यायची, त्यामुळे पोळ्या खूप छान मस्त म्हणजे मऊसूत होतात. तर डाळ काढून घेतली, त्याच्यातलं जे काही येळवणी आहे ते काढून घेते आणि त्याच कुकरमध्ये लगेच मी भात टाकणार आहे शिजायला.
ताईनं पुरण झटपट होण्यासाठी एक टिप्स देते. डाळ शिजवून घेतल्यानंतर ना पूर्णपणे जेवढं होईल ना तेवढं असं पळीनं, तांब्यानं किंवा एखादं फुलपात्र घेऊन ना मॅश करायची. गूळ घाला, गूळ फोडून घाला किंवा मग खिसून घाला. पण डाळ ही ना पूर्णपणे मॅश करून घ्यायची, म्हणजे आपल्याला पुरण वाटताना ना त्रास होत नाही. अगदी 5 ते 2 मिनिटांमध्येच पुरण होतं. इकडे बघा अशा पद्धतीने ना गूळ घालून ना डाळ पूर्णपणे मॅश करून घ्यायची आणि कढई गॅसवरती ठेवायचं. पुरणसुद्धा पटकन परतलं जातं. आता आम्ही हे पुरण परतून घेतो. कढईमध्ये बघा अशा पद्धतीनं गूळ आणि डाळ मिक्स करून घेतलं आणि गॅसवरती ठेवलेलं आहे. बारीक गॅस करायचा आणि परतून घ्यायचा आहे. परतायला मात्र खूप वेळ लागतो. ताईनं इथं मात्र थोडा वेळ आपल्याला जास्त वेळ द्यावा लागतो, कारण की जेवढा काय गूळ टाकलाय ना त्याचं सगळं पाणी होतं आणि ते पाणी सगळं आठेपर्यंत ते जी काय डाळ आहे ना ते तशी आपल्याला गॅसवरती ठेवावी लागते. आधीमध्ये मिक्स करत राहायचं. इथं काय आपल्याला उभा राहायची गरज नाही. येता जाता बाकीचं काम करत आपण ही डाळ मिक्स करून घ्यायची आहे. इकडे आलेले आहे तांदूळ आणायला. भात लगेच घालणार आहे शिजायला. आता पुरण पण परतलं जातं, तोपर्यंत भात आमटीची तयारी जी काय आहे ती करून घेणार आहे. तांदूळ लगेच निवडून घेते आणि निवडलेले तांदूळ असतात, पण थोडेफार इकडं तिकडं आपण पाहायचं आणि त्यानंतर ते तांदूळ शिजायला म्हणजे घालायचं. बघा मध्ये आधी मी डाळ चेक करून घेते. बारीक गॅस ठेवायचा, म्हणजे ते खालीसुद्धा करपत नाही. आणि बघा असं मिक्स करत करत ना ती डाळ अशी पूर्णपणे मॅश करत जायचं. नुसतंच मिक्स करायचं नाही, असं पळीच्या साहाय्याने थोडीशी मॅश करायची, दाबायची, म्हणजे ती डाळ पूर्णपणे मॅश होते. पूर्णपणे मऊसूत असं आपलं पुरण तयार होतं. तर आता इथे बघू शकता पाणी झालेलं आहे गुळाचं. इतपत हे पातळ झालेलं आहे. याच्याही पेक्षा जास्त पातळ होऊ शकतं. बघा एका बाजूला कुकर लावलेला आहे भाताचा, पुरणही परतते. तोपर्यंत चहाचे नाश्त्याचे जे काय भांडे पडलेले आहेत सिंकमध्ये तेवढे सगळे घासून घेते. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं ना अगोदर ना स्वयंपाकाचा म्हणजे सुरुवातीपासूनच भांडे पडत जातात, पण शेवट नंतर अजिबात भांडे दिसत नाहीत. मग कमी पडलेले दिसतात, पण सुरुवातीलाच भांड्याचा ढीग बनतात ना. आणि काही भांडे असे असतात की त्याला थोडासाच हात लागलेला असतो, मग ते भांडे धुवून जरी ठेवले ना तरीही चालतात. मग ते धुवायचे जे काही भांडे होते ते म्हणजे नंतर आपल्याला वापरायचे बाबा, स्वयंपाक झाल्यानंतर ते भांडे लागणार आहे, तर ते भांडे मी काय करते धुवून सुद्धा ठेवते आणि बाकीचे भांडे घासून घेतले. इकडे बघा आता आमटीची तयारीला करणार आहे. तर आज मी आमटी तुम्हाला एक छान अशी रेसिपी शेअर करते. काळ्या वाटण्याची आमटी शेअर करणार आहे. तर कांदा बघा फोडून घेतला आहे मोठा असा आणि गॅसवरती मी भाजायला ठेवलेला आहे. तोही बारीक गॅस केला आहे आणि तो भाजतो एका बाजूला. आणि इकडे मी लगेच जे काही भांडे घासलेलं किचन ओटा जे ओला होता तो पुसून घेतला. आता हे जे रुटीन आहे, हा जो पुरणपोळीचा स्वयंपाक मी शेअर करत आहे, याचा तुम्हाला फायदा ताईनं होऊ शकतो नक्कीच. आता वटपौर्णिमेचा सण आलेला आहे, त्या सणाला तुम्ही हे रुटीन फॉलो करू शकता. अशा पद्धतीने झटपट स्वयंपाक करू शकता ताईनं. सकाळी 7 वाजता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. दिवाबत्ती सकाळचं आपलं जे काही रुटीन आहे ते तुम्हाला तर माहिती आहे. सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत माझं रुटीन, 7 नंतर स्वयंपाकाला माझ्या सुरुवात होते. तर चला इथून पुढं 7 ते 11 वाजेपर्यंत हा स्वयंपाक माझा झालेला होता ताईंनो. तर आता बघा आपलं काळं वाटण जे आमटीसाठी तयार करणार आहोत ना, ते एका बाजूला भाजते. कांदा वगैरे खोबरं मी भाजायला म्हणजे ते चालूच आहे. भातही कुकरमध्ये झालेला आहे. इकडे जे काही पुरण आहे ना अगदीच गरम म्हणजे आहे ना तोपर्यंत लगेच वाटायला घ्यायचं. लगेच अगदी 5 ते 2 मिनिटातच हे पुरण वाटून होतं. बघू शकता इथं जी काय आपण पळी मिक्स करायला घेतलेली होती ना त्याच पळीच्या साह्यानं प्रेस करून अशा पद्धतीने पुरण करून घ्यायचं. त्याला पेला म्हणजे फुलपात्र नाही घ्यायचं किंवा तांब्या पण नाही घ्यायचा. म्हणजे काय सांगतात ताई ना ते भांडे खूप पडतात, भांडे घासायचं म्हणजे वाचावं यासाठी, म्हणून मी त्याच पळीनं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इकडे बघा ते वाटण म्हणजे माझं जे काही काळं वाटण बनवायचं आहे ते इकडे बनवणं ते सुद्धा चालू आहे आणि पुरण करायचं तेही चालू आहे. तर मध्येच मी कांदा भाजून घेतला आणि गॅस चालू होता. गॅस गरम आहे तोपर्यंत मग खोबरं देखील भाजून घेत आहे. पुरणाचं थोडं बाजूला ठेवलेलं आहे आणि पटकन असं खोबरंसुद्धा भाजून घेते, म्हणजे जे काय आपलं वाटण आहे ते सुद्धा थंड होतं आहे. आणि थंड झाल्यानंतर मग मिक्सरमधून आपण फिरवून घेणार आहोत. खोबरं मात्र अशा पद्धतीनं धूर निघेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. ह्या वाटणाची भाजी ना तुम्ही म्हणजे मिसळ पावसाठी आपण मटकीची भाजी करतो ना, ती मटकीची भाजीसुद्धा खूप छान होते ताईनं. मी एकदा केलेली पण शेअर नाही केलेली, नंतर एकदा केव्हा तरी मी तुम्हाला शेअर करेल की अशा पद्धतीने कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आणि गरम मसाला वगैरे सगळं भाजायचं आणि त्याची मटकीची भाजी करायची मिसळ पावसाठी. एकदम तर्री पण खूप छान येते आणि दाटसर रस्सा होतो. तर त्याच पद्धतीने आज म्हटलं येळवण्याची पण आमटी करावी. कांदा खोबरं ते थंड होतं तोपर्यंत राहिलेलं जे काही पुरण आहे ते सुद्धा मी मिक्स करून घेते, म्हणजे पुरण करून घेते. आज मी मुलांना मदतीला घेतलेलं नाही आहे ताईंनो, कारण की सांगते सांड आणि भांडणं ते जास्त असतं, त्यामुळे म्हटलं सगळेजण बाहेर खेळायला जावा.
तर ताईनं आता इथे काय करत आहे, तर आंबे काल जसं आम्ही म्हटलं आम्ही बाहेर गेलो होतो, तर येताना आम्ही आंबेसुद्धा आणलेले होते. तर आता म्हटलं असंच रस चपाती म्हणजे हा पुरणपोळीचा बेत कसा ठरला सांगता ताईनो. तर आंबे तर आणलेले, म्हटलं चपाती बनवायची तर आहे, त्यापेक्षा म्हटलं पुरणपोळीच बनवावी, म्हणजे पोटभर सगळ्यांनासुद्धा होईल खायला आणि काहीतरी केलं आहे असं. म्हणजे दिसतंय पण असं मेनू काहीतरी चांगला असा झक्कास केला आहे, तर म्हणून. तर आता इकडे बघा आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि रस बनवून घेते. आंबे मात्र खूप छान मस्त निघाले, एकच खराब निघाला आंबा. 1 किलोमध्ये 6 आंबे आले होते, 5 मोठे आणि 1 छोटा. जो छोटा आंबा होता तो पूर्णपणे खराब निघाला, आतून पूर्णपणे काळा आंबा निघालेला होता. बाकी 5 आंबे चांगले निघालेले आहेत. तर आंबे मी हापूस आणला होता. मागच्या वेळेसचा जो मी रस शेअर केला होता अक्षय तृतीयेला, त्यावेळेस मी केशर आणलेला होता. तर आत्ताच्या आंब्याचे दर ताईनं थोडेसे कमी झालेत, 120 130 असे आहेत. पण आता झालं, आता पाऊस एकदा पडला की आंबे खाण्याची जी काही मजा असते ना ती निघून जाते. लगेच आंबे आपल्याला आतून काळे किंवा पांढरे असे निघायला सुरुवात होते. आता ऊन म्हणजे आहे, पाऊस थोडासा उघडला आहे, त्यामुळं मग मी आंबे आणलेले होते. आंबे आणायचं नाही असं ठरवलेलंच होतं, पण आता उघडला आहे पाऊस, जवळपास 8-15 दिवस झालं नाही येच आमच्याकडे पाऊस. त्यामुळे मग मी आंबे घेऊन आलेले होते. रस करताना ताईनो कधीही आंबा पिळून रस करायचा नाही, अशा पद्धतीने साल काढायची. आतून पूर्ण आंबा म्हणजे दिसतो आपल्याला कसा आहे कसा नाही. एखाद्या वेळेस आळ्यासुद्धा असतात आंब्यामध्ये, त्यामुळे मी अशा पद्धतीने साली काढून आंब्याचा म्हणजे जो काही गर आहे तो काढला आणि बर्फ टाकलेला आहे त्यामध्ये आणि मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे. बघू शकताय अशा पद्धतीने हा रस तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपल्या चवीनुसार म्हणजे जसं आपल्याला गोड लागतं त्या हिशोबाने साखर टाकायची, हवं तर थोडंसं पाणी वगैरे टाकू शकता. ज्या काही कुया आणि साली होत्या, म्हणजे कुईला तर काही राहिलेच नव्हतं, पण ज्या काही साली होत्या त्या मुलांना मी खायला दिलेल्या होत्या. आणि इकडे बघा साखर थोडीशी टाकली, पाणी टाकलं थोडंसं, एवढं पण घट्ट नको म्हटलं, आणि थोडंसं मिक्स करून लगेच फ्रीजला ठेवून दिलेलं आहे. इकडे जे काही वाटण आपण कांदा आणि खोबरं भाजून ठेवलेलं होतं ते चांगलं थंड झाले. कांदा भाजला ना त्याच्यावरची जी काही थोडीशी काळपट साल आहे किंवा टरफल आहे ते काढून घेतलं. नाही काढलं तरीही चालतं, कांदा फोडताना फोडून ना वरचं जे काही टरफल आहे ते काढून भाजायला ठेवायचा. आणि म्हणजे आपण ज्यावेळेस ते म्हणजे भाजलेले कांद्याची जी काही चव आहे ना ती रश्श्यामध्ये भाजीमध्ये खूप छान लागते. थोडंसं जास्त करपलेली साल काढून टाकली आणि खोबरं जे आहे ते मी बारीक कट करून घेतलेलं आहे. कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि 1 हिरवी मिरची टाकायची ताईंनो. बारीक करत असताना थोडंसं पाणी जर त्यामध्ये टाकलं तरीही चालेल, पाणी टाकून जरी वाटण हे बारीक करून घेतलं तरी चालू शकतं. चवीनुसार मीठही टाकायचं आहे यामध्ये, त्यामुळे ना बारीक असं स्मूथ अशी म्हणतात ना पेस्ट तयार होते. आणि तर मी थोडंसं पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून हे वाटण बनवून घेतलेलं आहे. बघू शकता हे वाटण अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. आज दूध पिशवी आणायला थोडासा उशीर झालेला आहे ताईंनो. सकाळी आम्ही ब्लॅक टी सगळ्यांनी घेतलेला आहे आणि आता मी दूध आणलेलं होतं, ते दूध गरम करायला ठेवलं एका बाजूला आणि इकडे लगेच गुळवणीसुद्धा करून घेत आहे. मुलांना रस पोळी आवडतं का नाही काय माहिती नाही, म्हटलं पोळ्या केल्यात म्हटल्यानंतर गुळवणी वगैरे लागलंच तर असावं म्हणून गुळवणीसुद्धा केलेलं आहे. लगेच इकडे मी आमटीसुद्धा फोडणीला घालते. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकलेले आहे 2 ते 3 चमचे. मोहरी चांगली तडतडून घेतलेली आहे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये जो काही आपण तयार केलेला जो काही वाटण आहे ते टाकायचं आहे आणि वाटणसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे. हे सगळे जिन्नस आपण भाजूनच घेतलेले आहेत, त्यामुळे तेलामध्ये टाकता क्षणी आणि तेलही चांगलं तापलेलं होतं आणि पटकन असं ते वाटण बघा भाजलेलं आहे. त्यामध्ये लगेच हळदी पावडर, काश्मीर लाल मिरची पावडर आणि लगेच आपला जो काही गरम मसाला आहे, परत भाजलेल्या धण्याची पूड आहे ते टाकायची आहे. मी घरी तयार केलेला गरम मसाला आणि घरीच तयार केलेली धण्याची पावडर जी होती ती टाकलेली आहे. घरचा आपला साठवण्याचा काळा मसाला टाकलेला आहे 2 चमचे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. वरून आपला कढीपत्ता वगैरे टाकायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने हा मसाला तयार झालेला आहे. मसाला थोडासा सुक्का वाटतो किंवा कढईला करपेल असं वाटतं, त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आणि जो काय सगळा मसाला आहे आपण पावडरचे मसाले वगैरे ॲड केलेले आहेत तो सगळा मसाला जी काही ग्रेव्ही तयार झाली ते पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे. इथे मात्र खूप महत्त्वाची टिप्स आहे ताईंनो, जेवढा काय मसाला आहे तो पूर्णपणे तेल सुटेपर्यंत आपल्याला पुन्हा परतवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मसाला बनवून तुम्ही भाजी किंवा येळवण्याची आमटी केली ना खरंच ताईंनो भन्नाट चव लागते. लगेच पटकन असं पाणी किंवा येळवणी ओतायचं नाही. बघू शकता अशा पद्धतीने हा तेल सुटेपर्यंत मी मसाला परतवून घेतलेला आहे. असाच हा परफेक्टली मसाला आपल्याला तयार हवा आहे. त्यानंतर जे काही येळवणी काढलेलं होतं ते येळवणी गरमच म्हणजे असतं, आपण पटकनच भाजी आमटी टाकतो, पण येळवणी गरम नसेल तर गरम पाणी वगैरे करून घ्या किंवा गरम येळवणी करा आणि त्यानंतर ते थोडं थोडं करून टाकू शकता ते येळवणी.
तर त्यानंतर मग मिक्स करून घ्यायचं आणि पूर्णपणे येळवणी टाकून द्यायचं आहे. यावेळेला फोडणी घालताना ना गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच ठेवायची, म्हणजे त्याला चटका म्हणतात ना तो चांगला बसतो, फोडणी चांगली बसते आणि आमटीची चव जी आहे ते दुप्पट वाढते. इकडे बघा लगेच मी काय केलेलं आहे, हा तो लगोलग पसारा जो आहे तो आवरून घेत आहे, कारण की आमटी फोडणीला टाकायची म्हटलं ना खूप सारे पदार्थ भांडे जे आहेत ते खाली आलेले आहेत. मसाल्याचा डबा, इतर जे काही भांडे आहेत ते सगळं पसारा जो काय आहे तो आवरून घेते. फ्रीजमधला सुद्धा कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं बाहेर आलेलं असतं. तर सगळं जिथल्या तिथं लगेच आपण किचन काउंटर आहे तो आवरून घ्यायचा, म्हणजे बाजूला जो काही पसारा आहे ना तो होत नाही आहे. आणि कामंसुद्धा मग आपल्याला पटकन पुढची जी काही कामं आहेत ना ते पटकन आवरतात. नाहीतर मग तिथंच पायात पाय घुटमळ्यासारखं होतं म्हणतात ना, तर तसं होतं. किंवा मग कुठलंच काम आपल्याला सुचत नाही आहे. अचानक जर कोणी मध्येच आलं तर मग काय करावं आणि कुठं काय ठेवलं तेही काही सुचत नाही आहे. म्हणून लगेच किचन काउंटर आवरून घेतला. इकडे बघू शकता हे सगळेजण अशा पद्धतीने हॉलमध्ये बसलेले आहे. श्रेयाचं आणि यांचं काहीतरी चालू आहे मोबाईलमध्ये. समीक्षा आणि दादा मात्र बसलेले आहेत पुस्तक घेऊन. टायमिंग बघितलं 11 वाजलेले आहेत आणि माझ्या राहिलेल्या आहेत पोळ्या लाटायच्या ताईंनो. आत्तापर्यंत एवढा सगळा स्वयंपाक झालेला आहे. पोळ्या मात्र 11:30पर्यंत अर्ध्या तासात माझ्या लाटून होतात. पोळ्या लाटायला मला फारसा वेळ लागत नाही. कणिक मळून ठेवलेली आहे, फक्त आपल्याला त्याला थोडंसं पाणी लावून म्हणतात ना थोडीशी परत पुन्हा एकदा घोळून म्हणतात ना चोळून घ्यायची. तर त्या पद्धतीनं सगळी तयारी पुरणपोळीची करून घेते. पुन्हा एकदा जेवढे काय पडलेले सिंकमध्ये भांडे होते ते पण घासून घेतले. सिंक रिकामं केलेलं आहे. वेळही होता जेवणाला, एवढा काही लवकर कोण जेवत नाही तुम्हाला माहिती आहे. 12:30 म्हणजे 12 12:30च्या पुढे जेवण आम्हाला हवं असतं. तर इकडे बघा जे काही कणिक होते ना ते अशा पद्धतीने भिजलेले आहे. थोडं पाणी लावून अशा पद्धतीने मी असं हाताची मूठ करायची आहे आणि मुठीनं ती कणिक आहे ना ती चेचायची आहे. पाटा वरवंटा असल्यानंतर कसं होतं, वरवंट्यानं आपण कणिक चेचतो आणि कणिक चेचल्यामुळे ना पोळी अशी टम्मल लगेच फुगून येते. किंवा लाटायला सुद्धा पोळी पटकन अशी 2 बेलनं जरी फिरवलं तरी पटकन पोळी पुढे सरकली जाते. तर अशा पद्धतीनं आपण काय करायचं आहे, हाताची मूठ करायची आणि मुठीच्या साहाय्याने अशी कणिक चेचून घ्यायची. पाणी लागेल असं ओतायचं आहे आणि पूर्णपणे कणिक अशी चेचून किंवा अशी थोडीशी तुम्ही आपटूही शकता. खाली बसून जर कणिक मळला तर थोडीशी आपटायची देखील, म्हणजे त्यामुळे सुद्धा कणिक छान अशी मळली जाते. तर मी कणिक काय एवढी अशी तुम्हाला दाखवते ताईनं मळलेली. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात मग पुन्हा, ताई कणिक कशी मळली आम्हाला नाही दाखवली, कणिक कशी तुम्ही मळता ते दाखवा. मग त्यामुळे ताईनं तेल लावायचं आहे खूप सारं आणि तेल लावून मग पुन्हा एकदा कणिक ही ते तेल जे काही ओतलेलं आहे ना ते त्यामध्ये कणकेमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि कणिक बाजूला ठेवून द्यायची आहे. किंवा लगोलग लगेच आपण पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर ही आपली पुरणपोळीसाठी जी कणिक तयार झालेली आहे. हळद टाकल्यामुळे जरा थोडासा कणकीला रंग बघू शकता खूप मस्त आलेला आहे. अगदी पेढ्यासारखी कणिक तयार झालेली आहे. लगेच मी पोळ्या लाटायला घेते. माझ्या ना पोळ्या मोठ्या असतात ताईनं, मी मोठा उंडा करते किंवा मोठ्याच पोळ्या लाटते. पहिली पोळी असू दे नाहीतर कोणतीही असू दे, मोठ्या मोठ्या अशा पोळ्या लाटत असते. आता ही अर्धा किलो जवळपास डाळ आहे, त्याच्यामुळे छोट्या छोट्या पोळ्या कधी करत बसणार. आणि मुलांचं पोट तरी भरलं पाहिजे. एक पोळी छोटी देऊन कुठं पोटाच्या एका कोपऱ्यात जाऊन बसायची, मुलांचं पोटही नाही भरायचं. तर त्यामुळे मोठ्या मोठ्या अशा पोळ्या पटकन लाटून घेते. इकडे बघा उंडा घेतला, त्यामध्ये ना उंड्याच्या साईजपेक्षाही जास्त पुरण भरलेलं आहे. माझ्या पोळ्यामध्ये असं भरगच्च पुरण असतं, असं पोळीतून बाहेर आलं पाहिजे पुरण, इतपत पुरण असं भरलेलं असतं. तर खूप सारं पुरण भरून उंडा करून घेतला. उंडा मात्र दाबून भरायचा आहे, त्यामुळे पुरण जे आहे ते उंड्यातून बाहेर येत नाही आहे. तर उंडा दाबून भरून घेतला, कोरडं पीठ लावून घेतलं. आणि जर तुम्हाला असं थोडंसं वरती वाटलं फुटल्यासारखं तर तिथं थोडंसं दाबून घ्यायचं, पुरण वगैरे कुठून बाहेर आलेलं दिसलं तर. आणि पुरण पूर्णपणे पॅक करायचं आणि लाटून घ्यायचं आहे. पूर्णपणे पुरणपोळी जी आहे ते गोल फिरवूनच लाटायचे आहे ताईंनो. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं हे आपल्याला बेलनं फिरवून घ्यायचं आहे. आणि नंतर मात्र ताईंनो फक्त पुरणपोळीच्या ज्या काय कडा फक्त लाटायच्या आहेत, मध्यभागी पोळी लाटायची नाही. अगदी शेवट तुम्हाला थोडीशी पोळी जाड वाटली तर शेवट तुम्ही मध्यभागी बेलनं फिरवू शकता. फक्त पोळीच्या ना कडा लाटून घ्यायच्या. माझी ही पहिलीच पुरणपोळी आहे बघा, लाटून झालेली आहे. तव्याला तेल लावलेलं आहे आणि पोळी टाकलेली आहे तव्यावरती. तवा पण आपल्याला जास्त गरम करायचा नाही आणि कमीही नाही तापवायचा. मीडियम असा तवा गरम झाला की तेल लावून पोळी टाकायची आहे. आणि जर वाटलं चिकटली आहे तर कडेने तेल सोडायचं आहे. वरून सुद्धा तुम्ही तेल थोडंसं सोडू शकता, म्हणजे वरची बाजूसुद्धा तव्याला चिटकणार नाही आहे. तर पोळी बघू शकता, तुम्हाला वरूनच समजत असेल की किती मऊ झालेली आहे. अशी निभर किंवा वडक म्हणतात ना तशी झालेली नाही आहे. आणि पोळी पहिलीच पोळी असूनसुद्धा बघा सगळी अशी फुगलेली आहे आणि मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे.
दुधात टाकली तर पटकन विरघळणारी आणि जर तोंडात टाकली तर होटाने सुद्धा खाता येईल अशी ही पुरणपोळी झालेली आहे. सगळ्या पोळ्या एक नंबर अशाच मऊ लुसलुशीत झालेल्या होत्या. बाकीच्या सुद्धा पोळ्या मी अशाच पद्धतीने सगळ्या लाटून घेतल्या. पुरणपोळीचा स्वयंपाक ताईनं असं बघून किंवा सांगून नाही शिकता येत, त्याला अनुभवच लागतो. तो पुरणपोळी स्वयंपाक आपण स्वतःच्या हाताने खूप वेळा त्याला करावा लागतो स्वयंपाक, त्यावेळेस ते आपल्याला शिकता येतो. फक्त काय होतं, तुम्ही जर असं पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्ही पाहताय किंवा मी सुद्धा तुम्हाला काही टिप्स किंवा सांगते, असं करा तसं करा, फक्त त्या पद्धतीने तुम्ही करत की गेला तर तुमचा पुरणपोळीचा स्वयंपाक फक्त बिघडणार नाही आहे. आणि जसजसा आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो प्रत्येक सणाला किंवा असं आधीमध्ये करत जातो, तसं प्रत्येक पुरणपोळी स्वयंपाक करत गेल्यावर अनुभवानेच ते स्वयंपाक येत असतो ताईंनो. आणि अनुभवानेच त्या स्वयंपाकाची जी काही चव आहे, गोडी आहे ती वाढत जाते. बघू शकता सगळ्या ताईंनो पोळ्या अशाच झालेल्या आहेत, सगळ्या फुगलेल्या आहेत एकूण एक. पुरणही चांगलं झालं पाहिजे आणि पोळीचं पीठ जे आहे ते सुद्धा चांगलं पाहिजे. एक पातळ आणि एक घट्ट असं झालं तर तरीसुद्धा त्या पोळ्यांना लाटता येत नाही, त्या पोळ्या लाटताना फुटतात. तर त्यामुळे ना दोन्हीही भागात दोन्हीचं प्रमाण जे आहे ते एकसारखं असलं पाहिजे, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि इकडे बघा आमटी बघू शकता मस्त तरी आलेली आहे, लाल भडक झालेली आहे आणि रस्सा मात्र दाटसर झालेला आहे. रस्स्याला कलर आलेला आहे. इकडे मुलांनी जेवायला सुरुवात केलेली आहे. मुलांना मी खाऊ देते ताईंनो. म्हणजे असं आता काय तर सणासुदीचं नव्हतं, पण तरीही मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवणार आहे. देवाला नैवेद्य मी काढून ठेवते किंवा मग असं म्हणते लहान मुलं जर खाणार असतील समीक्षा वगैरे तर खाऊ देते. असं वाटतं त्यांच्या तोंडातून कुठं काढून घ्यायचं, खायचे त्यांना गरमागरम तर खाऊ दे. तर त्यामुळे समीक्षा इकडे जेवायला घेत होती आणि इकडे माझ्यासुद्धा पोळ्या चालू होत्या. तर असं ताईंनो सगळ्या पोळ्या अशाच पद्धतीने लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही ज्या काय मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या पद्धतीने तुम्ही जर पुरणपोळी केली तर नक्कीच तुमची पुरणपोळी बिघडणार नाही ताईंनो. फक्त पोळ्याचा स्वयंपाक जर अगदी चविष्ट छान बनवायचा असेल तर त्याला अनुभवच महत्त्वाचा असतो. अनुभवानेच पुरणपोळीचा स्वयंपाक शिकता येतो. बाकीच्या रेसिपीज ज्या असतात त्या आपण बघून त्याचा अंदाज प्रमाणाने करून ती रेसिपी बिघडत नाही, त्याची चवही बिघडत नाही. पुरणपोळी स्वयंपाकाचं तसं नसतं ताईंनो. पोळ्या हा आपल्याला म्हणजे त्या लाटून व्यवस्थित अशा म्हणजे कराव्याच लागतात. तर असं ताईंनो तर इकडे पोळ्या बघू शकता आणि पोळ्याचा रंगही बघू शकता. मला असं हळद टाकून म्हणजे पुरणपोळीच करायच्या होत्या, तर मस्त झालेल्या आहेत, छान दिसतात त्या पोळ्या. तर लगेच बघा इकडे लगेच कुरडईसुद्धा तळून घेतलेली आहे. आमरस पोळी जी काही खाण्याची मज्जा आहे ना, खरंच खूप मज्जा म्हणजे छान लागते. आणि त्यासोबत कुरडई तर पाहिजेच, म्हणून कुरडया पण तळून घेते. आणि कुरडई आमरस पोळी इतकी मस्त असं झक्कास बेत होता आजचा ताईंनो. तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या जेवण करायला. आणि नक्कीच तुम्ही ह्या उन्हाळ्यात सुट्टीमध्ये अशी आमरस पोळी बनवली असेल, ज्या कोणी ताईंनी बनवली नाही त्यांनी सुद्धा बनवा आणि घरी मुलांना वगैरे खाऊ घाला ताईंनो. खरंच मुलं म्हणजे पोटभर जेवतात, असं भूक वगैरे करत नाहीत. तर चला ही आपली आहे आजची थाळी. तर इकडे लगेच मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला, तुळशीपत्र ठेवले. असं सकाळचं वगैरे जेवण बनवलं तर मग तुळशीपत्र वगैरे ठेवत असते. संध्याकाळचा स्वयंपाक झाला तर मग त्या तुळशीची पानं मग अगोदरच तोडावी लागतात आणि नाही लक्षात राहिलं तर मग तसंच ते राहून जातं. तर असं ताईंनो आजच्या व्हिडिओचा करणार आहे इथंच एंड. इकडे शिवरुद्र वगैरे आलेले आहेत, ते खेळत आहेत आणि यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करणार आहोत. तर झालेलं आहे सगळं, घरातली कामंसुद्धा आवरलेली आहेत. कपडे वगैरे आहेत ते मी दुपारी आता जेवण वगैरे सगळं असं आवरल्यानंतर धुणार आहे. तर चला बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.